जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, तर आपल्यापैकी बरेच जण आले असतील वाचून असं मी समजतो. अं, तर हम्म, हम्म, हा, आता याचं आता आपण हे सुरू करूया. अं, एकेकाचं. सभी पुत्र पाठशाला में पढ़ते हैं, काय होईल याचं? कोण सांगेल? पटापट सांगा. सुजाता. हम्म. सर्वे पुत्राः विद्यालये पठन्ति. पठंती, बरोबर. हा, ठीक आहे. हा, आता दुसरं, वे शाम को घूमने जाते हैं. मी सांगू का सर? हा, सांगा लक्ष्मीताई. ते ते सायंकाले भ्रमणार्थं गच्छन्ति. हम्म, ते सायंकाले भ्रमणार्थम गच्छन्ति. हा, गच्छन्ति. बरोबर. हा, एक मिनिट. हा, हा, वाचा वाचा. ते म्यूट. हा, कोण वाचतंय तिसरं? ते राहावं म्हणजे. मी वाचते सर, वासंती. वासंती वाचा. हा. इस बड़े महल में घोड़े और हाथी भी है। हम्म, अस्मिन् विशाले प्रासादे अश्वाः गजाः च अपि सन्ति। हा, ठीक आहे, बरोबर. हा, नंतर 14व. मी वाचू. हा, वाचा. हा. तू राजा पाहिलास का? किम त्वम नृपः पश्यसि. हम्म, किम त्वम नृपः पश्यसि नृपः होईल की काय होईल? देखा है. दृष्टः. नाही म्हणजे काळ कुठला येईल याच्यात? पाहिलास का म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. हम्म, पाहिलास का म्हणजे भूतकाळ आहे. हा, मग त्यामुळे मग पश्यसी नाही होणार. हम्म, मग हे तुम्ही ना दृष्टहा मध्ये करू शकता. अच्छा. हा, म्हणजे कबूल आहे. हा, धातू हा. साधित मध्ये. हा, धातू साधित म्हणे. अच्छा. हा, कारण तुमच्या त्या आधीच्या वाक्यात ना मग ते परत तुम्हाला नृप हा कर्म म्हणजे मग द्वितीय मध्ये पण टाकावा लागला असता. पण याच्यामध्ये तुम्हाला नृप हा दृष्टामध्ये हे कर्मणी प्रयोग असल्यामुळे तुम्हाला नृप हा प्रथमेच. हम्म, अच्छा. हा, मग इथे पश्यती हा पाहिला का असं धातू हा नाही वापरायचा. त्याच दृश्य धातू ना तोच आहे, दृश्य पश्यतीच आहे धातू. तो दृश्य अच्छा. पश्यती म्हणतात त्याला. म्हणजे हा. त्याची काही रूप दृश अशी होतात, काही रूप पश्य पश्य अशी होतात. हा, हा. हा, त्यामुळे तो हो. धातू तोच वापरतोय मी. पण आपण हा. त्याचं म्हणजे काय त्याला म्हणतात, कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित असं आपण बघितलं. हा, तेच जर तुम्हाला मग त्या दुसऱ्या प्रकारात अपश्यत वगैरे करायचं ते शिकवलंय ना तुम्हाला, वाटतं तो भूतकाळ अपश्यत हो वगैरे. हो. हा, तर हो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला, हा, सांगितलं. तर त्याच्यामध्ये मग अपश्यत हे प्रथम पुरुषात जातं. पण मध्यम पुरुषात अपश्य हा म्हणजे किम त्वम. हा, हा. हा. नृपम नृपम अपश्य असं होईल. मग पण ते नृपम होईल. समजलं ना? म्हणजे प्रथमामध्ये येईल ना नृपम. नाही नृपम नाही, नाही नाही, नृप हा नाही, प्रथम आहे. त्वम. नृपम द्वितीय आहे ते. द्वितीय मध्ये येईल. हा, म्हणजे हे हं. वाक्य दोन प्रकारांनी तुम्ही लिहू शकता. एक, किम हा. त्वया नृपः दृष्टः, किंवा किम हं. त्वम नृपम हा. अपश्यः असं. हा. नाही, अपश्यत. नाही नाही, अपश्यत हे प्रथम पुरुषाचं येतं, पण इथे त्वम आहे ना, मध्यम पुरुष आहे ना, हा, म्हणून. मग त्वम तं अपश्यथ नृपम् होईल. अपश्य होईल. अपश्यः विसर्ग फक्त. अपश्य. हा हा, हा, ओके ओके. अपश्य हो. पण हा, पण सर नृपम का झालं? कारण
कर्माला आपण कर्म पण नृप हे कर्म नाही आहे ना. नाही त्वम हे करता झालं ना. काय काय ना तू नृप हेच कर्म आहे ना, त्वम हा करताय, कर्म तू काम करतायस. करताय. आणि त्यामुळे तू काय कोणी कोण बघतोय, तू बघतोय. हा, काय बघतोय, राजा बघतोय ना, त्यामुळे राजा हे कर्मात गेलो असं. हा 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 got it. म्हणून ते द्वितीय सरी झालं. हा, सरी ते पया का झालं मग तुझ्याने राजा पाहिला गेला का असं असं होईल ना सर. ते ते पण मी लिहिलंय ना. मी एकदा तुम्हाला इथं हे दाखवतो, मला हं. काय म्हणायचंय ते. हा, इथं जर आता किम त्वया नृपः दृष्टः, किंवा जर मला तसं म्हणायचं असेल ना, तर मी असं लिहूनच दाखवतोय तुम्हाला. किम हा त्वम हं. हा हम्म नृपम हम्म, अपश्यः. हा प प शहा. अच्छा. हा, आणि हा प्रश्नचिन्ह येईल इथं. हा, समजलं. हा 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 हं. म्हणजे दोन्ही बरोबर. दोन्ही चालतील हे असे. हा, हा, ओके ठीक हा, आहे सर. हा. ओके तर पण म्हणजे दोन्ही याच्यातला फरक लक्षात आला ना. एक ते कर्मणी प्रयोगात हो केलंय आपण, एक आपण हो हो. याच्यात केलेलं आहे असं. भूतकाळात. भूतकाळात. आणि सर अपश्य म्हणजे पहिलाच काच होतो ना, म्हणजे अ लावून त्याचा वेगळा अर्थ नाही नाही होत. अपश्य म्हणजे पहिला. नाही नाही, तो भूतकाळ आनंदी झाला. नाही नाही, भूतकाळ अपश्या झालाय, भूतकाळ भूतकाळ झाला ना. भूतकाळ झाला. हा हा, तिथे बरोबर. क्वेश्चन मार्क पाहिजे. हो, किम त्वम क्वेश्चन मार्क पाहिजे. नृपा तो मी अपश्य. तो मी सांगता करेल का? नंतर. हा हा, हा, करेल. हा, ठीक आहे म्हणजे हो हो, हो, हा, एवढं काही नाही. हा, हा, ते हा, ठीक आहे. आता हो हो. हा, आता नहीं मैं आज शाम को उसे नाही देखूंगा, हे काय होईल? न अहम अद्य अद्य सायंकाले हम्म, तम. आता तुम्ही ते द्रक्ष्यामी केलंय, तर आम्ही अं, पश्याचं भविष्यकाळी केलं होतं. ब- पश्यिष्यामी वगैरे असं वाटत पशिश होतं मला. पशिष्यामी होतच नाही, द्रक्ष्यामीच होतं. नाही. तेच मी सांगतो हा ना. जसं दृष्टहा हा होतं ना कर्मणी प्रयोगात, हा दृष्टा होतं ना, हा तसं भविष्य काय हा त्याचं द्रक्ष्यामीच होतं. हा हा द्रक्ष्यसी, तेच. द्रक्ष्यामी, हा द्रक्ष्यावा हा असंच होतं ते. हं? त्यामुळे हा त्याला ते दृश्य पश्य हा धातू जो आहे ना, हा फार टिपिकल हो आहे. जे हो, काही रूप टिपिकल. द्र निवतात, काही रूप पश्य निवतात असं. हा, कारण हा दृष्टवा दृश्य आपण केलेलं आहे. हा, दृष्टवा दृष्टवा केलेलं आहे. तू दृष्टवा, केलेलं आहे. दृष्टहा, द्रष्टम दृष्ट तसं. हो. हा, हा. तर इथे तर न आणि द्रक्ष्यामी. दृश्यामी द्रक्ष्यामी. लक्षात. द्रू नाहीये ना इथे, द्र आहे. द्रक्ष्यामी. द्र हा द्र द्रू हे नाही. द्र आहे का? हा, नाही. दृष्टचा दृष्ट मधला दृष्ट नाहीये, द्रू नाहीये. म्हणजे द हा हा ऋषींचा हा ऋण आहे. हे हा द्र. हा हा हा, द्रक्ष्या. द्र. हा, हा. न तर द्र. एव ओके. न एव केलं तर न एव म्हणजे नाहीच, तरी चालेल ना, तरी चालेल. हा, हा, नाहीच. न एव म्हणजे नाहीच असं. हम्म. ठीक आहे, पुढचा 16वा वाचा, सांगा. समय पटकन. उसका कृपा सेवक है. जब राजा घूमने जाएगा तब हा, मैं उसे देखूंगा। हा. यदा नृपः भ्रमणार्थं गच्छति हम्म. तदा अहं तं वर्त द्रक्ष्यामि। नाही, पण इथं गच्छती नाही येणार. हा, अच्छा, गमिष्यति. कारण गमिष्यती हा, आहे. बरोबर. बरोबर. गमिष्यति गमिष्यति हा, येस इथं येईल गमिष्यती. गमिष्यति तदा अहम तम द्रक्ष्यामि असं. हा, हा. उसके पास सेवक है, याचं काय होईल? तस्य सेवकाः सन्ति. हा, आता तस्य हा एक ना नवीन प्रकार आहे. म्हणजे उसके पास याला ना हे इक्विव्हॅलंट पण संस्कृतमध्ये शब्दच नाहीये. त्यामुळे तो आहे. उसके पास म्हणजे तस्य. तस्य म्हणजे त्याचे असं म्हणता येतं ते. मला सुद्धा ते खूप प्रयत्न केला मी, पण उसके पास त्याच्या जवळ असं नाहीये. मग हा, म्हणजे त्याच्या जवळ म्हणजे मग तस्य निकटे. हा, पण ते निकटे नाही, जवळ म्हणजे तो काही खिशात घेऊन नाही फिरत, नाही का. जवळ म्हणजे आपण नाही नाही. मराठीत, हा, तर मराठीत जसं आपण म्हणतो त्याच्या जवळ, तर जवळ म्हणजे ते असे जवळपास असतात, नाही का. तर त्याला असं मला अजून शब्द तेवढा संस्कृतमध्ये वाक्य बहुतेक ठिकाणी तस्य सेवकाः असंच होतं इथं. तर समीपहा वगैरे पण नाही ना, तस्य समीपहा पण समीपहा. शेजारी जवळपास नाही, असल्यासारखं वाटतं ते. हा, तर तेच समीपहा, निकटे असं होऊ शकतं.
पण त्याच्यापेक्षा आहे हा तस्य असा. ओके. हा, सेवक राजा की रक्षा करते है, काय होईल? तर मी सांगू. हा सांगा. हा, मी ज्योत्स्ना बोलते. सेवकाः नृपं रक्षन्ति. बरोबर, रूपम ती रक्षंती. आता इथे राजा द्वि- की, राजा की म्हणजे राजा नृपस्य नाही होत हा, हे नृपम. हा, ते कारण एकदा तुम्ही हा सांगितलं होतं सर. हा. हा बरोबर, कारण रक्षती काय, काय रक्षितात? राजा रक्षितात असं. इथे म्यूट हा. करा, म्यूट करा सगळ्यांनी. हा. का आपलं बोलणं झालं ना की लगेच म्यूट करत जा सगळ्यांनी. हा, ठीक आहे. हा, राजा के, राजा के पाहिजे. राजा के बगीचे में कोई नहीं जाता, काय होईल याचं? राजाच्या वृक्षस्य बगीचे, उद्याने हा उद्याने कोऽपि न गच्छति. हा, को अपी म्हणजे कोणी सुद्धा, कोई नाही कोणी जाता म्हणजे, सुद्धा. हा म्हणजे को अपी न गच्छति. याचं तुम्हाला मी दिलं होतं का? नाही ना, उत्तरं दिली हो, नव्हती दिलं ना? होतं सर. दिली होती का? नाही. ओके. हा, फक्त प्रश्नच दिले होते ना मला वाटतं. ठीक आहे. आता आठवत नाही. हा, 20वा, यह राजा बड़ा शक्तिशाली है. यह साठी काय येणार सर? यह इदम. एष हा, एष हा, एष एष राजा ऍक्च्युली एष पाहिजे, इदम नको. एष हा, हा, एषः एष म्हणजे राजा पुल्लिंगी आहे ना, म्हणून एषः पाहिजे. हा, इदम नाही होणार. अयम नाही, नाही, हम्म, एषा किंवा अयम पण होतं. हा राजा असं, अयम एषः हा दोन्ही हा चालेल. हा, ए- सहा नृपः नाही एष होणार का? नृपः काय? अतीव शक्तिशाली सहा असते. हा नृपः. सहा नाही, सहा म्हणजे तो. हा म्हणजे म्हणजे तो तो चालेल. होईल. वह हा. असेल तर सहा होईल. हा, हम्म अयम किंवा एषा दोन्ही चालेल. अयम हम्म. कशाचं रूप आहे सर? अयम इदमचं पुल्लिंगी रूप अयम, एततचं पुल्लिंगी इदमचं. रूप ओके ओके. एषा असं आहे. इदमचं पुल्लिंग. अच्छा. हा, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, अगदी अगदी जवळ असेल तर म्हणजे एतत होतं, मग त्याचं पुल्लिंग रूप एषा. इदम म्हणजे थोडा जवळ, तर ऍक्च्युली इथं अयम पेक्षा इदम, हे आपलं एषा. अयमच जास्त बरोबर आहे तसं. इदमचं अयम. हो का? अच्छा. एषा म्हणजे एष अगदी जवळ, नाही अगदी होणार. हा म्हणजे असं मी माझ्या त्याला असं माझ्या बाजूला हो उभा आहे हा. असं, तेव्हा मी हो एषा म्हणून असं. पण हा राजा म्हणजे अच्छा. बऱ्याचदा तो माझ्या समोर नसतोच, नाही का? आपण म्हणतो हा 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 राजा असं, बरोबर. हा त्या दृष्टीने अयम. yes. हा, ठीक आहे. ओके आता मी ना धन्यवाद याच्या, सर. हा, संख्या, आता इथे नीती उपदेश आहे, तुम्हाला माहिती आहे सगळे. सत्यम वद, हम्म. खरं बोल, नाही का? धर्मम चर, हम्म. धर्माचे आचरण कर. हा, मित्रम प्रीणीही, तर प्रीणीही जसं भिक्षाम देही, तसं प्रीणातीचं आज्ञा. हे सगळे वद, चर, प्रीणीही हे सगळे आज्ञार्थी शब्द आहे. हा, मित्रावर प्रेम कर पाहिजे. संतुष्ट करे अनुवाद चुकीचा आहे. मित्रावर हो. प्रेम कर. हा, नंतर क्रोधम जय, क्रोधम बघा, आता जय हाच धातू आहे. हा, तर जय म्हणजे विजय प्राप्त कर क्रोधावर, म्हणून हे सगळे सत्यम, धर्मम, मित्रम, क्रोधम हे सगळे द्वितीय आहे. हा, दयाम धारय, दया धारण कर. हा, नंतर देवान पूजय. हा, परत देवान पूजय, परत हे इथे बहुवचन आलं, देवचं. हा, म्हणजे देवांची पूजा कर. हा, हिंसा मा कृथाहा, हिंसा करू नकोस. हा, तर इथे हिंसा मा कुरु असं पण होऊ शकतं, किंवा कृथाहा असं पण होऊ शकतं बहुवचनामध्ये. हा, नंतर हम्म. स्वाध्यायान मा प्रमद, स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे काय? स्व अभ्यास. अध्याय म्हणजे काय? हा, अधिपासून शब्द झाले, तो स्व अध्याय म्हणजे स्वतः केलेला. नुसता अध्याय म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटी किंवा गुरुजींनी सांगितलेली, पण स्वाध्याय म्हणजे स्वतः केलेली. तर मा प्रमद म्हणजे इथे प्रमद म्हणजे चूक, प्रमद म्हणजे प्रमाद, म्हणजे स्वाध्याय कधी त्याला म्हणजे विराम देऊ नको किंवा त्याला चाट मारू नको. प्रमद म्हणजे हे सुट्टी देणे. तर डावलू नको.
डावलू नको, बरोबर, डावलू नको. हम्म. असं शंकराचार्यांनी जे हे दिलेलं ना तुम्हाला, काही काही जण, त्याच्यात हे म्हटलेलं आहे की प्रत्येकाने म्हणजे वेदांचा रोज थोडा तरी अभ्यास, स्वाध्याय केलाच पाहिजे असं. हम्म. अशी पूर्वी शिकवण असायची की 4 ओळी तरी रोज स्वाध्याय करायचाच असं. हम्म. असं. हम्म. धीरो धैर्यम न मुंचती. धीरो म्हणजे धीर हा, धैर्यम म्हणजे द्वितीय कर्म, न मुंचती. मुंचती म्हणजे सोडत नाही. मुंचती, हा. नंतर अहंकारी विनश्यती, जसं गीतेत आहे संशयात्मा विनश्यती, तसं अहंकारी विनश्यती. हा, तसं म्हणजे अहंकारी माणसाचा नाश होतो. नाश होतो. हा. नंतर आता हे संख्यावाची शब्द आहे, हे आपल्याला माहिती आहे. एक, द्वि, त्रि, चतुर, पंच, षट, सप्त, अष्ट, नव आणि दश. पण याच्यात ना 1, 2, 3, 4 ला ना जरा वेगळं असतं. ते मी नंतर सांगतो. फक्त आता क्रम कसा करायचा, हे क्रमवाचक आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम. पण हे सगळे पुल्लिंगी आहेत. पण हे स्त्रीलिंगी असतील तर काय होतं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी, बरोबर. आणि नपुसकलिंगी असेल तर प्रथमम, द्वितीयम, तृतीयम. मम. हा अच्छा. हा हा कारण हे सगळे जसं आपण मराठीत पहिला, पहिली, पहिली, पहिलं असं त्या दृष्टीने लिंग बदलतं. हा, म्हणून म्हणजे हे सगळे पहिला, दुसरा हे सगळे विशेषण आहेत, म्हणून त्याला लिंग आहे. पण 1, 2, 3 ला लिंग नाही. हा. आता पण आता ना कसं असतं काही वेळा ना, आता म्हणजे एक आंबा, एक आम्रहा. हा. एका लेखनी, एका म्हणजे एक लेखणी. हा. आणि एकम कंदुकम म्हणजे एक चेंडू असं. तर असे पहिले 4 आहेत ना, त्याला जरा एका एकम असं आहे. नंतर द्वौ, राम लक्ष्मण द्वौ असं आलेलं आहे ना रामरक्षेत पण. हा, ते पुल्लिंगी द्वौ. आणि स्त्रीलिंगी असतील तर द्वे, 2 मुली. हा, द्वे बालिक, हा, बा द्वे बालिके, बालिका, बालिके, बालिका, माला, माले, माला, हा, तसं द्वे बालिके. पण द्वौ बालकौ असं. हा. नंतर हा, त्रयः तिसरा, म्यूट करा जरा सगळ्यांनी. हा, त्रयः तिसरः त्रीणि. त्रयः, तुम्हीच म्यूट करा सर. हो, पण ते मला ना स्क्रीन हे होतो, जरा वेळ जातो त्याच्यात. हा, तर त्रयः तिसरः त्रीणि. आता इथं त्रयः, त्रयः बालकाः, तिसरः बालिकाः, तिसरः मालाः, तसं म्हणजे 3. त्रीणि, त्रीणि नपुसकलिंगी, त्रीणि कंदुकानी म्हणजे चेंडू, नाही का. 3 चेंडू म्हणायचे असेल मी काय म्हणेल, त्रीणि कंदुकानी. आणि चौथं म्हणायचं असेल चत्वारः. चत्वारः म्हणजे 4. हा, हे पुल्लिंगी झालं. हा, चत्वारः बालकाः. नंतर चतुस्रः, हे झालं स्त्रीलिंग. चतुस्रः म्हणजे स्त्रीलिंगी. हा, चतुस्रः बालिका. आणि चत्वारी हे नपुसकलिंगी. जसं आपण अथर्व शीर्षात म्हणतो ना, त्वम चत्वारी वाक्पदानी, नाही का. तर तर चत्वारी वाक्पद, ते पदम हे नपुसकलिंगी आहे. नपुसकलिंगी आहे पदम, हे पदम पदे पदानी. म्हणून त्वम चत्वारी वाक्पदानी. 4 कुठली वाक्पद आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. या सगळ्या 4 वाक्पद आहेत ही. हा, म्हणजे त्या स्त्रीलिंगी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. पण याला जे कॉमन नाव आहे त्याला आपण पदम म्हणतो, वाक्पदम. तर ते म्हणून त्याला म्हटलेलं आहे गणपतीला की तूच 4 वाक्पदम, तूच आहेस चत्वारी. पण ते पदम म्हणून ते त्वम चत्वारी वाक्पदानी. याच्या पुढे काउंटिंग तसंच आहे मग. म्हणजे पंच, षट, सप्त, मग ते हे होत नाही. पण 1, 2, 3, 4 ला ना हे जरा एका एकम, द्वौ, द्वे, त्रया, तिसरा, त्रीणि, चत्वारा, चतुर्था, चत्वारी, असं ते लक्षात घ्या. ही म्हणजे पीपीटी मी ना, म्हणजे
म्हणजे हा पुढे बोला. ते स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगीला मग काही वेद वाचापासून तेच का? मग काही वेद नाही. अच्छा. हा हा हा, बर. असं हा. पण ते पहिले चार जरा लिंग आहेत हा त्याच्यामध्ये, हा हा असं हा पुढे मग चांगलं नाही. आहे चांगलं आहे. हम्म हा, हा. तर आता अशा हम्म रीतीने हम्म आपला 7वा पाठ संपलाय. जसं मी सांगितलं की आपली या महिन्याच्या शेवटी शक्यतो 26 तारखेला परीक्षा आपण घेऊया. 2-4 दिवस पुढे मागेही करू शकतो आपण, तुमचा अभ्यास नाही झाला तर. हम्म पण टार्गेट आपण 26चं ठेवतोय. आणि ही परीक्षा तुम्ही हम्म टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. ही आपली अंतर्गत सराव परीक्षा आहे, की जेणेकरून आपण हा जो भाग 2 जो शिकतो आहोत, तर हा पुढचं पाठ मागचं सपाट होऊ नये म्हणून तुम्ही याची परत पहिल्यापासून प्रत्येक पाठाची उजळणी करत राहा, की जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये चांगली, तुम्हालाच तुम्ही किती उभे आहात, कुठपर्यंत आहात ते कळेल. हा, समजलं? तर ह्या अशा हो रीतीने हो. हा 7वा पाठ आता पूर्ण झाला इथं. आता आपण हा तुम्हाला आता गीतेचं बरं तुम्हाला काय तर विचार. हा बरं, बोला बोला. एक विचार हा बोला ना. म्हणजे सहज आता परीक्षा ओरिएंटेड नसलं तरी सुद्धा परीक्षा म्हटलं की तो असा पॅटर्न तसाच असणार आहे का? म्हणजे अगदी. प्रश्न मी उत्तर मी असं एक काम करेन तुम्हाला. रफली. उद्या हा नाही नाही उद्या मी उद्या एक प्रश्नपत्रिका मी शेअर करीन, त्यावरून तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल. हा? हरकत नाही. हा म्हणजे हो हो अच्छा अगदी. तसंच हा मराठी संस्कृत वाक्य हो असं. हो हो, तसंच तसंच हम्म काही फरक नाही. अच्छा. हा? हा? येस, तर धन्यवाद, थँक्यू. म्हणजे आताच्या परीक्षेला 10 पाठ असणार ना, हे आहे पहिलं पुस्तक असणार ना, हा पहिलं पुस्तक 27. 10 की 12 जे आहेत ते सगळे राहणार. हा हो 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 मला वाटतं पुढे अच्छा पण काहीतरी आहे 10व्याच्या पुढे, ते म्हणी बिणी हो आहेत ना त्या. हो आहेत सर आहेत. भाग भाग हो दोन हो वाला ना, पहिलं नाही ना? काय पहिलं भाग भाग हो 2. भाग भाग दोन ना? 2 हो हा. भाग 1 हो आपल्याला पहिलं म्हणजे प्रारंभाला प्रवेश होता. पहिलं हा हो अगदी बालबोधला भाग नव्हताच, त्याला नुसतं बालबोध, पुस्तकाचं नाव फक्त बालबोध होतं. हो हो नंतर पुढचं हम्म झालं भाग 1 प्रारंभला होता, आणि भाग 2 आणि 3 प्रवेश परीक्षेला आहे. त्यापैकी आपला हम्म भाग 2 सध्या शिकवणं सुरू आहे. त्याचे 7 पाठ संपले हम्म आणि उरलेले 4-5 पाठ संपतील. ते झाल्यावर आपली लगेच हम्म. त्याची सराव परीक्षा. आता चार 10व्या पाच नाही पाठातच सर, म्हणी आहेत 2च सर, आहेत. 8 आणि 10व्या 9च पाठातच आहेत. म्हणी आहेत. बाकी झालं मग या पुस्तकात काही नाही. हा, ठीक 8 आहे आणि 9च आहेत 2. ठीक आहे, मग काय प्रश्न नाही. हा चालेल. आणि हम्म 10लाच हम्म त्यांनी तो प्रवेश 2 हम्म. म्हटलंय तुम्ही. मग ठीक आहे ठीक आहे. हा तो मग झालं दोन. प्रवेशच हो. हा हे करूया आपण, हरकत नाही हम्म. तसं. हा. चालेल आणि चालेल. हो हम्म. हो हम्म. शुभांगी विद्वांस, त्यांना काही विचारायचं होतं का? तुम्ही मध्ये हात वरती केला होता बऱ्याच वेळापूर्वी. ते त्वमच्या ऐवजी त्वयार होतं ना, त्याच्याबद्दलच विचारायचं होतं. हा हा तर ते कर्मणी हा धातू साधित आहे ना शुभांगी, तर ते हा हा. जरा त्याच्यामध्ये कर्ता हा ना तृतीयेत जातो. हम्म, हा हम्म, 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 आणि कर्म हम्म, प्रथमेत जातं, म्हणून ते त्वमचं हम्म, तृतीया करता. हम्म. ओके. हा ते तुमचं जरा प्रारंभ मध्ये मी सगळ्यांचं खूप ते हा घटवून हा घेतलेलं हा आहे, तुमचं हा ते हा. राहिलेलं आहे. ते तुम्ही पाठ तेच ऐकले तर तुम्हाला विचारलं. कळेल. हो हो 4था पाठ आहे प्रारंभचा, तो 4था पाठ ओके तुम्ही जरा वाचा प्रारंभच्या पुस्तकात, त्यात ओके तो ओके कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके. हा हा हो तुमचा आणि स्थानिकाचा व्हायचा आहे तो, म्हणजे तुम्ही हा मिस केलाय हा. तो तसं. ओके. हा हा सर आपला 9वा पाठ पण व्हायचा आहे ना? तो व्हायचा आहे. हे जरा मी एक मध्ये चेंज म्हणून सुभाषित जरा आधी घेतली. हा? अच्छा हा हा 8 आणि ओके 9 ओके व्हायचे चालेल. अगं, 8 आणि 8 9 व्हायचे. 8 आणि 9 हा 8 व्हायचे आणि आहेत. 9 हो मी दोन्ही जरा एक व्हायचे हा. थोडं एक पाठ 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 म्हणून जरा एक चेंज म्हणून आपण जरा हे करूया. अच्छा हा हा तर चालेल धन्यवाद. चालेल, ते सुद्धा तशीच आहेत वाक्य वाक्य करा. हो हो तर बर आता चालेल आपण आता. हा हा बोला. 10वा पाठ म्हटलं परीक्षेला आहे का? हो हो आहे आहे आहे. हो. अगदी जे काय शिकवते सगळे पुस्तकातलं. हं? नाही, मगाशी असं बोलणं झालं की 10वा दुसऱ्या ह्याला आहे म्हणून मी विचारलं. नाही 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 नाही. या भाग 2 मध्ये जे काही आहे ना ते सगळं आहे या हा परीक्षेला. हा हा ठीक आहे. हा आता आपण हे सुभाषित बघू. तर मी आधी हे कसं हम्म. म्हणायचं, तर हे म्हणून दाखवतो. आणि मी कारण म्हणू जे का? कोण म्हणताय? नाही सर म्हणा म्हणा. हा नाही काही काही गीता आम्ही पाठवालेत गीता. आपल्याकडे, हा म्हणून. त्यांना त्यांना अनुभव हे असेल. पण त्यात मी हो फक्त हो हो. एकच सांगेल
की पाठ हा म्हणण्याच्या हा ना दोन पद्धती आहेत. हा, हा तर मी म्हणून दाखवतो म्हणजे तुम्हाला हो कळेल. चालेल चालेल. हा, हो उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत् आत्मैवैहात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मनः. कोणी कोणी असं म्हणतात. हा, कोणी कोणी असे हम्म, म्हणतात, उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानमवसादयेत् हम्म, आत्मैवैहात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मनः. फरक लक्षात आला? थोडासा. सांगा. उद्धरेदात्मनात्मानं, ते आम्ही नम म नाही करत, न करतो पुढच्या नचा. हा, तुम्ही उद्धरेदात्मनात्मानं आत्मानमवसादये बरोबर. तर पहिल्या आत्मैव यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः. हा, तर ती पहिली पद्धत मी आधी म्हणून मी तसंच दाखवलं. दुसरं हा मी हा हा मम करून दाखवलं. त्याच्यात मम करून दाखवलं. हा, तर म्हणजे शब्द जर पूर्ण झाला असेल तर मग अनुस्वाराचा उच्चार म करायचा. असा एक म्हणजे दोन्ही म्हणजे चूक नाहीये, दोन्ही पद्धती आहेत. हा असं म्हणूया हा आपण. हा, पण कधी कधी ना ते म्हणायला जरा अननॅचरल वाटतं. जसं हो, उद्धरेदात्मनात्मानन आणि हे नम पेक्षा उद्धरेदात्मनात्मान. नम बरोबर होतं. बरोबर असं नका हम्म. म्हणू. वेगवेगळ्या हा पद्धती आहेत हा त्या. अर्थाने मी तुम्हाला म्हणजे दोन्ही पद्धतींचा ऐकायला हा हा दोन्ही पद्धतींचा तुम्हाला मी पद्धतींची ओळख करून देतो. दोन्ही हा हा बरोबरच. हा, असं. अच्छा हा हा हा, आणि म्हणायला कोणाकोणाला असं सोपं वाटतं, कोणाकोणाला असं सोपं वाटतं. तर तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणा. हं, असं. हा, आपण नेहमी अनुस्वार असलं की पुढे म म्हणतो म्हणजे नाही, म तेच तेच नाही मी तर सांग तेच ते मी त्यामुळे तसं सांगतोय. त्यामुळे हा, तेच मी ते सांगतोय की सहज वाटतं. काही काही गीतापाठाचे जे क्लास वर्ग आहेत ना, पुण्याचा गीता हा परिवार हा किंवा हे, तर हे हा आत्मनात मानन असं म्हणजे समोर न असेल तर ते, तर तो जो हा नियम तो आहे ना पुढच्या येणाऱ्या. अनुस्वाराचा तो. हा, हो हो हा, नको पण त्याच्यावरच. नच काही होतं. काही अच्छा हा काही हा काही म्हणतात की तो नियम फक्त एका शब्दामधल्या अनुस्वारालाच लागू आहे. जर शब्द पूर्ण झाला तर तो नियम लागू नाही, असं काही जणांचं मत आहे. हा हा, हा अच्छा हा अच्छा. हा. हम्म. चालेल. तर आपण त्याच्यावर मी एकदा अगदी सुरुवातीला जेव्हा संस्कृत वर्ग सुरू केले होते, हो तेव्हा मी हम्म याचा हो उहापोह केला होता. पण हो तेव्हा काही लोक सांगितलं. हम्म नसतील. हा, हा, तर असं. हम्म. बाकी चालीत काही फरक नसतो तसा, कारण सगळं हे अनुष्टुप छंदातलंच आहे. हा, सगळी गीता. हम्म. हा, तर अरे अच्छा हा हा, तर आता या- याचं संधी आता तुम्हाला ना या सुभाषितांचं काय अपेक्षित आहे, तर तुम्हाला फक्त पूर्ण व्यवस्थित अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. पण त्यामुळे तुम्हाला अगदी संधी संधी विग्रह शब्दांचं काय विभक्ती वगैरे एवढं आत्ता अपेक्षित नाहीये लिहिणं. तुम्हाला फक्त अर्थ विचारला जाईल परीक्षेच्या दृष्टीने. पण तरी मी तुम्हाला शिकवतोय ते पूर्ण मुळापासून शिकवतोय की आता हे संधी विग्रह. तर उद्धरेत, जसं आपण रामरक्षेत बघत होतो ना, तो मूळ शब्द आहे उद्धरेत. पण तो तचा आ समोर आल्यावर जेव्हा उद्धरे तात्मनात होत नाही तर ते द होतो. उद्धरे दात्मनात द होतो, तोचा द होतो. हा, तर पण संधी विग्रह कसा यायचा? उद्धरेत अधिक आत्मना अधिक आत्मानम. पुढचा ना आणि त्याच्या पुढचा आ हा एकच झाला. हा, नंतर मग आत्मानम. हा, न आत्मानम अवसादय आत्मा एव ही आत्मनो बंधु आत्मा एव रिपुः आत्मना. आणि मग याचा अन्वय आत्मना आत्मानम उद्धरेत. म्हणजे स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. आत्मानम न अवसादयेत. हा, स्वतःला पडू देऊ नये. अवसादन करणं म्हणजे पडू देणे. हा, अव म्हणजे खाली. हा, साधन म्हणजे ठेवणे. अवसादन म्हणजे खाली ठेवणे किंवा खाली ढकलणे. हा, ही हा आत्मा एव आत्मनः बंधू. आत्माच आत्म्याचा बंधू आहे, ही पुढची ओळ आहे. हा, कारण की आत्मा म्हणजे आपणच आपले मित्रही आहोत आणि आपणच आपले शत्रू पण आहोत. तर आता इथं ना पुढची मी स्लाइड दाखवतो.
शंकराचार्यांनी, म्हणजे मी जनरली याच्याकरता शंकराचार्यांचं भाष्य फॉलो करतो अर्थासाठी. तसेच तुम्हाला मी मागे सांगितल्यानुसार बऱ्याच म्हणजे गीतेवरती बरीच भाष्य आहेत. हा, पण आपण एक स्टँडर्डाइज म्हणून शंकराचार्यांचं जर भाष्य बघूया, तर या श्लोकावर शंकराचार्यांचं भाष्य काय आहे, तर उद्धरेत म्हणजे संसार सागरे निमग्नम, म्हणजे काय, संसार सागरात, संसाराच्या समुद्रामध्ये अगदी निमग्न म्हणजे आपण बुडालेलो आहोत अखंड. हा, स्वतःला. हा, तर आत्मानम ततः उत, ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व म्हणजे उत म्हणजे वर उचले, उत म्हणजे उद्धरेत या शब्दाची त्यांनी हे केलेली आहे, फोड केलेली आहे शंकराचार्यांनी, की उत हरेत म्हणजे उचला. हरण, हर म्हणजे हरण करणे, आणि उत म्हणजे वरती. तर अशाने उद्धरेत या शब्दाचंही त्यांनी फोड केलेली आहे. योगारूढताम आपादये इति अर्थ. हा, उद्धरेत म्हणजे काय, योगारूढ म्हणजे योगावर आरूढ होऊन, हा, आपादयेत म्हणजे त्याला म्हणजे वरती ढकलायचंय, असा याचा अर्थ आहे. हा, मग आणि न आत्मानम अवसादयेत म्हणजे काय, न अधा नयेत, न अधा गमयेत म्हणजे त्याला खाली नेऊ नका किंवा त्याला खाली ढकलू नका, जाऊ देऊ नका. हा, का बरं, तर आत्मैव ही यस्मात आत्मना बंधू. जसं की आपणच आपला बंधू आहे. आता हे कसं, म्हणजे हे जरा कन्फ्युजिंग आहे की आत्मैव आत्मने बंधू म्हणजे काय. तर शंकराचार्य सांगतात की नाही म्हणजे अन्य हा कश्चित बंधू ह्या संसार मुक्त भवती, म्हणजे कोणीही दुसरा कोणीही बंधू, हा म्हणजे जे आपण लौकिक भाऊ बहीण वगैरे म्हणतो, हा, ते संसार मुक्तीसाठी तुम्हाला कधीच हे करणार नाही. ते तुम्हाला संसारात प्रवृत्तीतच तुमचं हे करतील, तुम्हाला पैशाची मदत करतील, तुम्हाला म्हणजे मदत करतील वगैरे वगैरे, पण ते सगळे प्रवृत्त करतील संसारात गुरफटण्यासाठी. बंधू अपि तावत मोक्षम प्रति प्रतिकूल एव स्नेहादी बंधनाय तनत्वात. म्हणजे भाऊ जरी असला तरी तो मोक्षाला प्रतिकूलच व्यवहार करेल, कारण तो काय करेल, स्नेहादी बंधनाय तनत्वात. तो म्हणजे अतिप्रेम करणारा असला तर जास्त प्रॉब्लेम आहे, कारण तो तुम्हाला अजून स्नेहादी बांधून ठेवेल. तस्मात युक्तम अवधारणम आत्मैव आत्मने बंधू इति. त्यामुळे हे जे म्हटलेलं आहे, ही अवधारणा ही अगदी बरोबर आहे की आपला उद्धार म्हणजे काय, तर या संसार सागरातून मुक्त होणं हे कोणीच करू शकत नाही बाकी. आपणच आपल्याला समजून हे करायचंय, अगदी भाऊ जरी असला तरी करणार नाही. म्हणून आपणच आपले भाऊ आहोत, दुसरा कोणीही आपला भाऊ नाही असं. मग आता पुढचं, आत्मैव शत्रू कसा, हा रिपू कसा, आत्मैव रिपू, तर यहा अन्य हा अपकारी बाह्य हा शत्रू सहा अपि आत्मप्रयुक्त एव इति युक्त एव अवधारण. म्हणजे काय की जरी बाहेरचा जो शत्रू असतो ना, शत्रू जरी असला बाहेरचा, तरी तो आपला शत्रू असतो म्हणजे काय, तो आपल्याला आपल्यामध्येच प्रयुक्त करतो. समजलं, म्हणजे शत्रू आहे म्हणून तर आपल्याला असं होतं का कधी की एखाद्याचं आपलं भांडण झालं आणि आपला शत्रू आहे, राग करतो आपण त्याचा, तर आपण विरक्त होतो का, नाही. उलट आपल्या आपल्या मनात त्याच्याविषयी क्रोध येतो, मत्सर वाटतो, हेवा वाटतो वगैरे वगैरे भावना. म्हणजे उलट आपण म्हणजे शत्रू असला तरी तो आपल्याला भावनेत आणि बंधनात गुंफवतो. समजलं, त्यामुळे बाहेरचा शत्रू सुद्धा खरा शत्रू नाहीच आहे असं त्याला म्हणायचं. तर त्यामुळे आपणच जोपर्यंत आपण आपले शत्रू होते, म्हणजे आपण आपल्याला या बंधनातनं दूर करत नाही, म्हणजे तो जे काय करतो त्यांनी खरं बंधन कोण टाकतो, आपणच टाकतो. आपणच क्रोधाला प्रयुक्त होतो, मोहाला प्रयुक्त होतो. तो काही करत नाहीये. शेवटी आपणच त्याच्या त्या शत्रुत्वाच्या भावनेने आपणच अजून गुरफटत जातो या संसारात. त्यामुळे खरा शत्रू कोण, जो आपण शत्रू म्हणतो तोही आपला शत्रू नाहीये, आणि जो मित्र आहे तो पण आपला मित्र नाहीये. बरोबर.
म्हणून असं म्हटलेलं. म्हणजे हम्म हा नाहीतर श्लोक आहे ना म्हणायला एकदम अरे आपणच आपले शत्रू मित्र आहोत, शत्रू आहेत. पण याचा खरा अर्थ इतका नेमका अर्थ म्हणजे मी 5-6 जी भाष्य बघितली त्याच्यात शंकराचार्यांनी हम्म जे इतक्या नेमकेपणाने सांगितलेलं आहे ना की नक्की याचा अर्थ काय हम्म हे कुठेही सांगितलेलं नाही. हम्म समजलं. म्हणून आत्मैव बंधू हम्म आत्मैव रिपू आत्मना इति उत्तम. आणि मग यादी सांगतात पुढे शेवटची लाईन फार महत्वाची आहे. तत्र किम लक्षण आत्मा आत्मनो बंधू किम लक्षण आत्मा व आत्मनो रिपू इति उच्यते. म्हणजे कुठल्या लक्षणाने आपण स्वतःला बंधू समजावं. कारण आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, या सगळ्या बंधनातनं आपल्याला दूर व्हायचंय. जोपर्यंत ही भावना आपणच दृढ करत नाही, आणि ते आपणच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही, म्हणून आपणच आपले बंधू. आणि बाह्य शत्रूने काही केलं तरी त्याच्यामुळे ज्या षड्रिपूंमध्ये किंवा आपण भावनांमध्ये अजून ते गुरफटत जाणार, तो दुसरा काही नाही करू शकत. ते आपणच आपल्याला गुरफटवतो. वास्तविक पाहता आपण दुसऱ्यांनी म्हणजे आपल्याला तिरस्कार केल्यावरती आपण विरक्त व्हायला पाहिजे, पण आपण होत नाही. आपण उगीच आपणच गुरफटतो. म्हणजे खरं शत्रू आपणच होतो तेव्हा. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे आत्मैव आत्मने बंधू आत्मैव रिपुरात्मा. कळलं. तर अशा रीतीने हे म्हणजे हम्म तुम्हाला ते लक्षात येईल की संस्कृत शिकण्याचा किती फायदा होतो. म्हणजे जे गीतापाठ करतात त्यांना खरंच. पण लक्षात येईल की थोडस हम्म खोल गेलं आपण की म्हणजे शाब्दिक अर्थातनं आपण तात्विक अर्थामध्ये एकदम कशी म्हणजे डीप डाईव्ह हो. ज्याला म्हणतात तसं घेऊ शकतो. हो. नाहीतर नुसतं आपण शब्दांच्या बुडबुड्यावरती फक्त आपल्याला बरं वाटतं. पण जेव्हा जसं म्हणजे डबक्यातलं पोहणं आणि समुद्रातलं किंवा मोठ्या गंगेत पोहणं यात जो फरक आहे ना, तर तो संस्कृत शिकल्यावर कुठलंही संस्कृत स्तोत्र म्हणा, गीता म्हणा किंवा कुठलंही, तर संस्कृत श्लोक म्हणजे संस्कृतचं थोडंसं ज्ञान आपल्याला भाषेचं ज्ञान आल्यावरती हो. आपल्याला जे काय आपण स्तोत्र श्लोक वगैरे शिकू तर त्याचा आनंद आपल्याला एकदम वेगळ्या प्रकारे घेता येतो, नाही का. खरोखर हा खरोखर तर खोल रामरक्षाती अर्थ आहे आपण खूप अगदी हा त्याचा आणि तर आपल्या असे हे जीवनात अगदी म्हणजे हा वापरण्यासारखं चालेल. म्हणजे तर दुसरं आता बघूया आपण असं. हा आता दुसरं कोण म्हणेल दोन्ही पद्धतीने कोण आहेत दुसरे गीता पाठवाले. मी म्हणू का हा सर? हा म्हणा मी वासंती म्हणू? ताई. हो म्हणा म्हणा. हा. बऱ्याच जणी आहेत. हा, म्हणा. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. आता दुसऱ्या पद्धतीने म्हणा. असंशयन् महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. नाही दुसरं असं होईल. हा पहिल्या मी असंशयम. म्हणू का? हा मी म्हणा. म्हणू का हा सर? म्हण. हा म्हणा संगीता. हा. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. हचा तिथं यई घेतात. यई हा च हा आलाय मुळे. बरोबर. नाही ऍक्च्युअली ना थोडस माझं मतभेद आहे. यई नको करायला. हा यई. थोडस हा नाही 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 छ छ ज ज ञ. हे कसं म्हणायला पाहिजे मनोदुर्निग्रहंचलम हंचलम असं. हा तर यई करायची एवढं असं य आणायची गरज नाहीये. म्हणजे न इव्हन गीता न आणू नका नाही म्हणून सांगितलंय त्यांनी. न तर अजिबात नाही. हा नाही नाही न बरोबर. न न म नको. पण हम्म. म्हणजे य हाय करायची गरज नाहीये. मनोदुर्निग्रह दुर्निग्रह आहे. यई असं दुर्निग्रह आहे. नाही 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 सोहम अगदी चलम. जसं तुम्ही अंचल म्हणतात ना, अंचल पंचा तसं म्हणा. हा तर छ छ ज ज ञ मनोदुर्निग्रहंचलम. मधला ञ घ्यायचा. छ छ किंवा आणि बघूया शेवटचा पंचा जसं वाटीचं म्हणतात ना य. पंचा हा पंचा. हा पंचा गृहींचलम. चंचल अंचल अंचल हा असं हा म्हणा. हा मनोदुर्निग्रहंचलम असं. तर असं. गृहींचलम. हा दुसरं छ छ ज ज ञ मधला. हा वैराग्येणच्या गृह्यते नाही म्हणायचं.